हे मंदिर आहे भुऱ्या भक्ताचं. हे आहे 14 भवन. इथून झाली सुरुवात. इथून झालेली आहे सुरुवात. आता आम्ही भोरा भक्ताच्या मंदिरावर प्रस्थान करीत इच्छितो. आता आम्ही अग्रमन करत आहोत. तिथं मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश करत आहोत. रस्त्यानं जात आहोत. बस त्याच्यानं आता आम्ही भोरा भक्ताच्या मंदिरावर प्रस्थान करीत इच्छितो आणि आरतीची तयारी चालू आहे. ते तुम्ही पाहून घ्या. मी झूम करून दाखवितो भोरा भक्ताचं मंदिर. आणि हे उद्या आम्हाला हे पहाड चढायचं आहे किंवा आज आम्ही हे चढणार आहे. तुम्हाला दाखवू इच्छितो जे की पहा मित्रांनो, वारीमध्ये लागलेला आपली आरती आलेली आहे. भोरा भक्ताचे 2 स्तंभ आहेत जिथे आपल्याला डोकसं लावून गोल परिक्रमा करून बाहेर जावं लागते. आता झालेलं आहे आणि जास्त काही त्याच्या अंदर आपल्याला शूटिंग करूनही दाखवली. म्हणून तुम्हाला बाहेरचा सीन दाखवत आहोत आणि जे काही होईल ते पुढच्या तुम्हाला दाखवत राहू आम्ही. भुऱ्या भगत झालेला आहे आमचा. आता आम्ही आंघोळीला चाललो. आंघोळ झाल्यानंतर आम्ही आता नंदीगडाला जाईल. नंदीगड झाल्यानंतर आम्ही महादेवाला जाईल. मामा, भुऱ्या भगत सर्वाला माहित आहे, पण भुऱ्या भगत म्हणजे काय याची माहिती द्या बरं सर्वाले. भुऱ्या भगत एक महादेवाचा भगत आहे. भक्त महादेवाचा भक्त आहे. ते भगत 14 भवनात बसलेला आहे. ते 14 भवन आहेत. हे भवन म्हणजे दर्याखोऱ्या आहेत अशा. हे 14 भवन म्हणजे सगळ्या भक्तांना भरलेले आहेत. हे भुऱ्या भगत झाला. आता हे झाल्यानंतर आपण नंदीगड करू. नंदीगड नंदीगड झाल्यानंतर 14 महादेवाला येऊ आपण. आणि हे पर्वत पूर्ण कैलास हे सातपुडा पर्वत आहे. याला काय म्हणते? सातपुडा पर्वत. कैलास पर्वताचाच भाग आहे, पण सातपुडा पर्वत म्हणते याला. तर मित्रांनो, आमचा प्रवास नंदीगडाकडे चालू झालेला आहे आणि ही आमची सुरुवात आहे. तर तुम्हाला दाखवत राहू काय काय घडामोडी घडतात ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा. हा कुंडली लिखत काही माहिती नाही. आमचं ध्यान देवाचंच ध्यान, त्याचंच समाधान. नंदीगड सीन पाहून घ्या. चलो आगे आगे देखो पुष्पराज का जंगल. जंगल लकड़ी काटी आ जाओ लकड़ बघो. हे नंदीखेड. आमचं महादेवाला फर्स्ट टाइम होतं. तर आम्ही आमचे मामा सिनियर होते. तर आम्ही विचारत होतो की आपल्याला किती चालावे लागेल. तर मामाने म्हटलं स्पष्ट की आपण असा जर विचार करतो तर खूप दूर आहे आणि असं मानसिकरित्या जर विचार करायची तर 25 ते 30 किलोमीटर पहाड चढाई करावी लागेल आपल्याला. मित्रांनो, तर हे पहिली पायरी आहे नंदीगडाची. इथे आपल्याला जे आपल्या थैल्यामध्ये आणलेले असते अक्षिदा ते आपल्याला इथं ठेवावे लागते. पहिल्या पायरीचे दर्शन करून पहिला पाऊल ठेवून आपल्याला नंदीगडाची सुरुवात करावी लागते. तर सुरुवात झालेली आहे मित्रांनो. नंदीगडावर आमचा प्रवास चालू झालेला आहे. तर पुढच्या जे आले ते हनुमानची मूर्ती गावात म्हणलं पाहिजे. परकंबा बी फेल आहे. फेल आहे. परकंबा फेल आहे. ओरिजिनल कैलास पर्वत आहे. कैलास पर्वत. नंदीगडावर जाण्याचा मार्ग आहे. अर्ध्या मधात आलेले आहो. जोरान बोल ना दादा. तर आता प्रवास चालू करतो आम्ही पुढे जाण्याकरता.
चला चला चला. मित्रांनो, ही जागा जी तुम्हाला दिसत आहे हे कशाची आहे माहीत आहे का? हे आपल्या जेव्हा शंकर भगवान नंदी बैलाला काहीतरी बोललं होतं तर नंदी बैल रागावून या इथे येऊन बसला होता. तर हे नंदी बैलाचा कोटा आहे. वापस आणि केलं काय होते? नंदी बैल इथे बसून अवघड किल्ल्यावर गेला होता. इथे नंदीगड असे किल्ला संबोधले जाते. ये वर पाय ये. आलो बापा रे. आता आमच्या गावातील नागरिक बंधू आलेले आहे थकून. आम्ही सर्वात पहिले येऊन इथं बसलेला आहो. तर पाहून घ्या आमच्या मित्रमंडळी. नमस्कार गोपाल खदरे, शिंदे सरकार. बाबाराव महाराज आले का? मामा तिकडून या, तिकडून देवदर्शन. मामा आम्ही जाऊन आलो तिकडून. ज्या आहे ते. या, तुमची शूटिंग काढतो. या या आम्ही जालो तिथून. या, अलीकडे बसा. तिकडे बसा. ये रे, या गड्ड्यातून ये. ये आले हो हो. घुसत ये. ए कुंडलिकदा, तिकडून या लागते, जमत नाही. नंद्याचा कोटा होते घुसत ये. नंद्या कोटा घुसत. आरामानं झोका ना. बसून जा. नंद्याचा कोटा होते. सुपला. नंदी लपला तिथं. हा तिकडे सुटला, इकडे लपला, इकडे तिथे गेला. कसं म्हणते मग कुंडलिक शिंदे? देखो हमारे जवान आबाजी, दिल है 80 का, ताकत है 28 की. बाप रे मायचान. उम्र है 60 की. किती 60 आहे की जास्त आहे? आबाजी 75 आबाजी किती आहे वय? 70. किती मोठा आहे? पहा नंदीगड, पहा नजारा पाहून घ्या. हे पहा, हे भोले बाबा कुठं आहे? हे गंगा घेऊन ए कुंडलिकदा. व्हिडिओज काढतो. तर मित्रांनो, आम्ही नंदीगडाच्या शिखरावर पोहोचलो आहे. तर आजचा आमचा नंदीगडाचा प्रवास
ਜਾਣ ਚੱਲਦੇ ਅਸੀਂ ਪਿੱਛਿਆਂ ਬਿਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਇੰਦੇ ਮਿੰਟੋ ਮਿੰਟ ਪਾਟਾ ਤੂੰ ਹੱਸ ਬੱਲੀ ਕਿਹੜਾ ਕਰਦਾ ਜਾਨ ਮੈਨੂੰ ਦੱਸ ਬੱਲੀ ਸਾਡੇ ਪੈਸੇ ਆਉਂਦੀਆਂ ਪਲੱਸ ਬੱਲੀਏ ਕਰਦਾ ਜੰਗ ਕਿਹੜਾ ਦੱਸ ਬੱਲੀ ਜੱਟ ਗੈਂਗ ਨਹੀਂ ਬਣਾਉਂਦੇ ਗੈਂਗਾ ਰੰਗ ਕਰਦੇ ਰੈਪਣ ਰੱਖਿਆ ਚੱਲਦੇ ਤੋਂ ਚੜਦੇ ਜਿੱਥੇ ਚੱਲਦੇ ਰੱਖਾਂਗੇ ਪੂਰੀ ਲਹਿਰ ਤੇ ਮਰਦੇ ਬੰਦੇ ਜਿਗਰੇ ਵਾਲੇ ਆ ਸਾਡੇ ਨਾਲ ਮਰਦੇ ਨਹੀਂ ਦਿਨ ਟੱਪਦੇ ਦਿਨ ਬੱਲੀ ਕਿੰਨੇ ਟੱਕਰੇ ਬੰਦੇ ਤੇ ਨਾ ਤੂੰ ਗਿਣ ਬੱਲੀ ਹੋਇਆ ਪੈਰ ਨੂੰ